दरम्यान या सगळ्याबाबत नाशिक शहरातले काठे गल्लीतले धार्मिक स्थळांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागाकडून गेल्या 2 तासांहून अधिक काळ युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत। मात्र मुस्लिम धर्मगुरू मौलाना इब्राहिम आणि शेहरे खतीब यांच्यासह काही धर्मगुरूंनी स्वतः अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही अनुचित घडलं नसल्याचं सांगत त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे। कोर्ट में हम लोग जाएंगे। कल से हमारे तमाम वकील लोग इस पे काम कर रहे हैं, तो आपसे गुजारिश है कि फौरन यहाँ से चले जाए ताकि लॉ एंड ऑर्डर खराब ना हो। कोर्ट में हम लोग जाएंगे। कल से हमारे तमाम वकील लोग इस पे काम कर रहे हैं, तो आपसे गुजारिश है कि फौरन यहाँ से चले जाए ताकि लॉ एंड ऑर्डर खराब ना हो। नाशिकमध्ये हिंदू संघटनांच्या इशाऱ्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातील काठे गल्ली या ठिकाणी असलेले अनधिकृत आणि वादग्रस्त असलेले धार्मिक स्थळ हटवण्याची मोहीम सुरू आहे। मात्र त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जो तो पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं या ठिकाणी काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात विशिष्ट धर्मियांकडून काही जमावानं या ठिकाणी गर्दी केली होती। त्या गर्दीला पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। वारंवार या ठिकाणी पोलिसांकडून आव्हान केलं जात आहे। या ठिकाणी नाशिक शहरामध्ये सध्या जमावबंदीचे आदेश असताना अनेक ठिकाणी जे आहे ते जमाव ठिकठिकाणी चौकामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे आता नाशिक शहर पोलिसांकडून जो तो संपूर्ण जमाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो हटवण्यासाठी प्रयत्न केले जातात। आपण जर बघितलं तर संपूर्ण या परिसरामध्ये मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका या परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो। काही वेळापूर्वी या ठिकाणी जे आहे ते पोलीस उपायुक्त देखील दाखल झालेले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून हा संपूर्ण जमाव जो आहे तो या संपूर्ण जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे। वारंवार या ठिकाणी पोलिसांकडून आव्हान केलं जात आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण सध्याच्या नाशिक शहरामधील जी परिस्थिती आहे ती काहीशी आता तणावपूर्वक असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली मोहीम आणि एका बाजूला विशिष्ट धर्मियांकडून जे आहे ते या ठिकाणी जमावाला सुरुवात होत आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये काहीसं जे आहे ते तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। भिंत्या पाडल्या तर आम्हाला तर वाटतं का भिंत पाडायलाच आलेले होते का काय असं आम्हाला वाटतंय। आणखीन ते जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इकडून जाणार नाही आणि JCB जाऊन देणार नाही। अनधिकृतरित्या धार्मिक स्थळ उभं करण्यात आलेलं आहे की ती जागा जी होती ती महानगरपालिकेची ओपन स्पेसची जागा आहे, सोसायट्यांची जागा आहे। तिथं अनधिकृतरित्या धार्मिक स्थळ उभं करण्यात आलेलं आहे। ती जागा गार्डनसाठी रिझर्व होती, परंतु त्या लोकांनी अतिक्रमण करून तिथं 1 नाही 7 दर्गे आणून बसवलेले, 7 दर्गे 7 पीर बनवलेले त्यांनी। यश आज आम्हाला मिळालं। सकल हिंदू समाज आणि सगळे नागरिक यांनी आम्हाला तडगे उभे केले, त्यांच्यामुळे तणाव आहे। आधी त्यांच्यावर कारवाई करा, नंतर तणावाच्या गोष्टी करा। हे आहे तुषार भोसले, त्यांचं मत आहे की संपूर्ण बांधकाम जे आहे ते अनधिकृत आहे आणि ते जोपर्यंत काढलं जात नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी त्यांनी ताठर भूमिका घेतली। त्यामुळे आता पोलीस प्रशासन नेमकं काय करतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। तेव्हा नाशिक शहरात सध्या धार्मिक स्थळ हटवण्यावरून तणाव पाहायला मिळतोय। दरम्यान या ठिकाणी दोन्ही बाजूचा जमाव जमलेला आहे। या जमावांना घरी पाठवण्याचं आवाहन सध्या पोलिसांनी केलेलं आहे। दरम्यान मुस्लिम धर्मगुरूंनी आपल्या साईडचा जो जमाव आहे त्याला घरी जाण्याचं आवाहन केलेलं आहे। त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचं मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितलं। आता दुसरीकडे आता भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र रस्त्यावरच ठिय्या मांडलेला आहे। या सगळ्याबाबत सध्या प्रशासनाशी माझी चर्चा सुरू असून दुपारी 4 वाजेपर्यंत मी त्यांना मुदत दिलेली असल्याचं देवयानी फरांदे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान कारवाईस्थळी जाण्यापासून देवयानी फरांदे यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी रोखलेलं होतं। त्यामुळे त्यांची काहीशी पोलिसांसोबत वादावादी देखील झालेली होती आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिक महानगरपालिका काय नेमकी पुढे कारवाई करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक शहरात सध्या चौकाचौकात नागरिक सध्या जमायला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे, तर महंत सुधीर दास यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। दरम्यान आतापर्यंत काय काय झालं तर महानगरपालिकेकडून सकाळपासूनच अतिक्रमित दर्ग्यावर कारवाईला सुरुवात झाली। त्यानंतर पोलिसांकडून काठे गल्लीत तगडा बंदोबस्त
तैनात करण्यात आला। जवळपास 1,500ची फौज या ठिकाणी तैनात करण्यात आली। तर काठेगल्लीत आलेले महंत सुधीरदास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याशिवाय आमदार देवयानी फरांदे यांनी कारवाईच्या ठिकाणी जाण्याचा आग्रह धरला होता आणि महंत अनिकेत शास्त्री यांनाही पोलिसांनी सध्या नजरकैदेत ठेवलंय। काठेगल्ली आणि परिसरात पोलिसांकडून सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।